हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत आहोत क्लास 10 सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय कार्बन कंपाऊंड्स. सो आज आपण बघणार आहे हायड्रोकार्बन्स, स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स, ज्यामध्ये कार्बन आयटम्स जे असतील ते स्ट्रेट चेन असतील, त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल आणि त्यांचं नेमिंग. सो सुरुवातीला एक्झाम्पल बघू आपण. सिंगल कार्बन आयटम असेल तर एक कार्बन आयटम असेल तर 4 हायड्रोजन आयटम्स असतील स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये. त्यानंतर एक जर कार्बन आयटम असेल, बघू शकता एक कार्बन आयटम 4 हायड्रोजन, मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, एक कार्बन हायड्रोजन 4 आहे तर बाय 4 CH4 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यानंतर बघू शकता नेमिंग असेल, 1 कार्बन असेल तर मिथ, 1 कार्बन असेल तर मिथ. त्यानंतर सिंगल बॉन्ड आहेत सगळे तर ANE म्हणजे मिथेन. त्यानंतर बघू शकता 2 कार्बन्स असतील तर कार्बन कार्बन स्ट्रेट चेन मध्ये 2 कार्बन्स, तर बघू शकता कार्बन कार्बन स्ट्रेट चेन मध्ये असेल. आता रिमेनिंग असतील हायड्रोजन. कार्बन फॉर्म करेल 4 बॉन्ड्स, 1 बॉन्ड त्यांनी कार्बन सोबत फॉर्म केलाय, 3 बॉन्ड्स तो फॉर्म करेल हायड्रोजन सोबत. सिमिलरली इकडे बघू शकता कार्बन फॉर्म करेल 4 बॉन्ड्स, 1 बॉन्ड त्यांनी कार्बन सोबत केलाय तर रिमेनिंग बॉन्ड्स तो फॉर्म करेल हायड्रोजन सोबत. तर बघू शकता मॉलिक्युलर फॉर्म्युला 2 कार्बन्स आहेत आता तर लिहू आपण याला C2. बघू शकता 2 कार्बन्स असेल तर C2. त्यानंतर हायड्रोजन्स बघावं लागेल 1 2 3 4 5 and 6. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे C2S6. त्यानंतर बघू शकता कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर 2 कार्बन असेल तर आपण लिहायचं इथ. बघू शकता 2 कार्बन असेल तर इथ, 1 कार्बन असेल तर मिथ. बघू शकता 1 कार्बन असेल तर लिहावं लागेल मिथ, 2 कार्बन असेल तर लिहावं लागतं इथ. आणि दोन्ही सिंगल बॉन्ड आहे, बघू शकता कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे तर बघू शकता ANE. सो मिथेन फॉर्म्युला नेम असेल मिथ. फर्स्ट याचं नेम असेल मिथेन, सेकंड याचं नेम असेल इथेन. सो बघू शकता त्यानंतर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड घेऊ, पुन्हा स्ट्रेट चेन कार्बन्स घेतले. नाव आता आपण घेतले 3 कार्बन्स, तर बघू शकता 3 कार्बन्स मध्ये 1 2 and 3. आता बघू शकता कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे पुन्हा तर 3 हायड्रोजन्स येतील. या कार्बनला बघू शकता हा मिडल मध्ये, इकडे सुद्धा याला एक बॉन्ड आहे, एक बॉन्ड इकडे सुद्धा आहे तर 2 बॉन्ड्स कंप्लीट आहे. याला येतील 2 हायड्रोजन्स, याला येतील 3 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता कार्बन असेल, कार्बनला सिंगल बॉन्ड आहे तर येतील 3 हायड्रोजन्स, दॅट इज HH. इथे सुद्धा याला एक हायड्रोजन असेल. बघू शकता आता कार्बन ॲटम्स असतील स्ट्रेट चेन मध्ये आहेत, त्यानंतर 3 कार्बन ॲटम असेल तर लिहू आपण C3. त्यानंतर हायड्रोजन्स बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 and 8. हायड्रोजन्स असतील 8. सो फॉर्म्युला असेल C3H8. त्यानंतर बघू शकता 3 कार्बन्स आहे तर होऊन जाईल प्रोप, 3 कार्बन्स असेल तर प्रोप. त्यानंतर सगळे सिंगल बॉन्ड असेल, बघू शकता सगळे सिंगल बॉन्ड आहे तर आपण लिहू ANE. 3 कार्बन्स असेल तर प्रोप आणि सिंगल बॉन्ड असेल तर ANE. तर बघू शकता 1 कार्बन असेल तर मिथ, 2 कार्बन असेल तर इथ, 3 कार्बन असेल तर प्रोप आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE. दॅट इज हायड्रोकार्बन्स आपण बघत आहोत अल्केन्स. हायड्रोकार्बन्स मध्ये आपण बघतो अल्केन. अल्केन असेल तर सगळे असतील सिंगल बॉन्ड आणि अल्केन मधला ANE दॅट इज बघू शकता याचा सफिक्स आपण लिहिलेला आहे ANE. सो इथे ANE काय डिनोट करताय तर ANE डिनोट करताय कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, बिकॉज अल्केन नेम असेल आणि कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड्स असतील तर त्याचा नेमिंग असेल अल्केन आणि अल्केन मध्ये असतो ANE. सो बघू शकता अल्केन मध्ये ANE असेल तोच आपण सफिक्स म्हणून यूज केलाय फॉर मिथ इथ प्रोप. तर कार्बन कार्बन मध्ये 3 कार्बन असेल तर आपण लिहितो प्रोप, कार्बन कार्बन 2 असेल तर लिहितो आपण इथ, 1 कार्बन असेल तर लिहितो आपण मिथ आणि सगळे अल्केन्स आहे म्हणून लिहिलं आपण ANE. सो मिथेन, इथेन, प्रोपेन. यानंतर नेक्स्ट बघू आपण. सो आपण बघितलं 3 कार्बन्स पर्यंत. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे 4 कार्बन्स जर स्ट्रेट चेन मध्ये असतील आणि सिंगल बॉन्ड असेल तर बघू शकता 4 कार्बन्स आहे स्ट्रेट चेन मध्ये आणि सगळ्यांच्या मधात आहे सिंगल बॉन्ड. बघू शकता इकडे कार्बन 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 असेल. त्यानंतर बघू शकता आता या कार्बननी सिंगल बॉन्ड फॉर्म केलाय तर याला असेल 3 हायड्रोजन्स H. या कार्बननी 2 बॉन्ड्स फॉर्म केले आहेत तर याला असेल 2 हायड्रोजन्स. या कार्बनने सुद्धा बघू शकता 2 बॉन्ड्स फॉर्म केले, याला सुद्धा असेल 2 हायड्रोजन्स. हा कार्बन बघू शकता याने सिंगल बॉन्ड फॉर्म केलाय तर याला असेल 1 हायड्रोजन. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बन्स बघा 1 2 3 and 4. 4 कार्बन्स असतील C4. त्यानंतर बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सो कार्बन हायड्रोजन्स असतील 10 आणि कार्बन असेल 4. आता सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये. त्यानंतर बघू शकता 4 कार्बन्स असेल तर लिहावं लागेल आपल्याला ब्यूट. 4 कार्बन्स असेल तर लिहायचं ब्यूट. त्यानंतर जर 4 कार्बन्स मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर लिहितो आपण अल्केन, दॅट इज ANE.
कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड्स असतील तर अल्केन असेल आणि अल्केनचा सफिक्स लिहितो आपण एन, दॅट इज ब्युटेन. त्यानंतर बघू शकता 5 कार्बन्स असतील, 5 कार्बन्स असतील, पुन्हा कार्बन 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 आणि कार्बन. 5 कार्बन्स बघू शकता. यामध्ये बॉन्डिंग मध्ये असेल हायड्रोजन, बिकॉज हा कार्बन फॉर्म करताय 1 बॉन्ड, सो याला असेल 3 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता कार्बन असेल, कार्बन फॉर्म करताय 2 बॉन्ड्स, असेल याला 2 हायड्रोजन्स. कार्बन फॉर्म करताय 2 बॉन्ड्स, सो याला असतील 2 हायड्रोजन्स. कार्बन फॉर्म करताय 2 बॉन्ड्स, सो याला असतील 2 हायड्रोजन्स. कार्बन फॉर्म करताय सिंगल बॉन्ड, सो याला असेल 3 हायड्रोजन्स. तर बघू शकता या प्रकारे फॉर्म करेल. त्यानंतर कार्बन असतील 5, दॅट इज 1 2 3 4 अँड 5. 5 कार्बन्स असेल. त्यानंतर हायड्रोजन्स बघू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12. तर हायड्रोजन्स असतील 12. सो बघू शकता. त्यानंतर कार्बनचा फॉर्म्युला 5 कार्बन्स असतील तर असेल पेंट. 5 कार्बन्स असतील तर पेंट असेल. त्यानंतर सगळे सिंगल बॉन्ड आहे तर ए आणि पेंटेन. त्यानंतर 6 कार्बन बघू शकतो आपण 3 4 5 अँड 6. 6 कार्बन असतील. 6 कार्बनला सुद्धा सेम 6 कार्बन जर स्ट्रेट चेन मध्ये आहेत, स्ट्रेट चेन मध्ये असेल, त्यानंतर C6 येऊन जाईल. त्यानंतर हायड्रोजन बघू शकता. इकडे बघू शकता कार्बनने 1 बॉन्ड फॉर्म केला आहे तर हायड्रोजन 3 हायड्रोजन्स येतील. हा कार्बन, या कार्बनने 2 बॉन्ड्स फॉर्म केले आहे तर 2 हायड्रोजन्स. हा कार्बन सुद्धा मदत आहे 2 हायड्रोजन्स. 2 बॉन्ड्स फॉर्म केले आहेत त्यांनी. याने सुद्धा 2 बॉन्ड्स फॉर्म केले आहे 2 हायड्रोजन. या कार्बनने सुद्धा 2 बॉन्ड्स फॉर्म केले आहेत तर 2 हायड्रोजन. त्यानंतर हा कार्बन बघू शकता कार्बनने सिंगल बॉन्ड फॉर्म केलेला आहे तर 3 हायड्रोजन्स. तर या प्रकारे C6. त्यानंतर हायड्रोजन्स बघू शकता 1 2 3 4 5 अँड 6. 6 हायड्रोजन्स वर आहेत, 6 हायड्रोजन्स खाली आहेत आणि 2 साइडनी आहे. सो 12 अँड 2 दॅट इज 14. मोजू शकता तुम्ही 6 कार्बन वर, सॉरी 6 हायड्रोजन्स वर, 6 हायड्रोजन्स खाली असतील तर 12 अँड 2 साइडने असतील तर 14. त्यानंतर जर 6 कार्बन असेल तर लिहितो आपण हेक्स. 6 कार्बन असेल तर लिहितो आपण हेक्स. त्यानंतर बघू शकता हेक्स आणि अल्केन असेल, सिंगल बॉन्ड असतील सगळे तर ए आणि, सो आलाय हेक्झेन. 6 कार्बन होते तर हेक्स लिहिलं. त्यानंतर सगळे सिंगल बॉन्ड होते तर लिहिलं आपण ए आणि. सो फॉर्म्युला झाला आपला C6H14 आणि नेमिंग झालं आपलं हेक्झेन. सो 6 कार्बन ॲटम जर स्ट्रेट चेन मध्ये असेल तर तोपर्यंत आपण बघितलाय. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण जर 7 कार्बन ॲटम्स स्ट्रेट चेन मध्ये असतील तर बघू शकता 1 2 3 4 5 6 अँड 7. 6 अँड 7. 7 कार्बन ॲटम्स आहे स्ट्रेट चेन मध्ये असतील तर सिंगल बॉन्ड असेल सगळ्यांच्या मध्ये 3 + 3 6 + 1 7. आता हा कार्बन ॲटम बघा, हा कार्बन ॲटमने फॉर्म केलाय 1 बॉन्ड, दॅट इज 3 हायड्रोजन्स असतील. 3 हायड्रोजन्स. हा कार्बन ॲटम बघू शकता याने 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. सिमिलरली हा कार्बन ॲटम असेल 2 हायड्रोजन्स. सिमिलर आता हा कार्बन ॲटम असेल 2 हायड्रोजन्स, दॅट इज 2 बॉन्ड फॉर्म केले त्यांनी. 2 बॉन्ड फॉर्म केले सो 2 हायड्रोजन्स. 2 बॉन्ड्स फॉर्म केले सो 2 हायड्रोजन्स. आणि इकडे बघू शकता कार्बन ॲटमने फॉर्म केला 1 बॉन्ड, दॅट इज 1 हायड्रोजन. 3 हायड्रोजन्स. आता 1 बॉन्ड फॉर्म केला असेल तर 3 हायड्रोजन्स. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकता 7 कार्बन्स आहेत, 7 कार्बन्स असतील. त्यानंतर बघू शकता 7 हायड्रोजन्स वर आहेत, 7 हायड्रोजन्सच खाली आहेत, तर झाले 14 आणि 2 साइडने असतील दॅट इज 16. C7S16. आणि नेमिंग असेल 7 कार्बन असेल तर नेम लिहितो आपण हेप्ट आणि सगळे अल्केन्स आहेत, सिंगल बॉन्ड्स आहेत तर सफिक्स लिहू आपण ए आणि, दॅट इज हेप्टेन. त्यानंतर 8 कार्बन वाला बघू शकतो आपण 1 2 3 4 5 6 7 अँड 8. 8 कार्बन ॲटम्स असतील. 8 कार्बन ॲटम्स जर स्ट्रेट चेन मध्ये असतील तर बघू शकता 4 5 6 7 अँड 8. 3 3 6 अँड 8. आता बघू शकता हा कार्बन ॲटम असेल सिंगल बॉन्ड आहे 3 हायड्रोजन्स, 2 हायड्रोजन्स, 2 हायड्रोजन्स, 2 हायड्रोजन्स, 2 हायड्रोजन्स असेल, 2 हायड्रोजन 2 अँड 3 हायड्रोजन्स असेल ॲट द लास्ट, बिकॉज लास्ट मध्ये त्यांनी फॉर्म केलाय सिंगल बॉन्ड. तर बघू शकता आता हायड्रोजन्स असतील हायड्रोजन हायड्रोजन अँड हायड्रोजन. इकडे सुद्धा हायड्रोजन 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 अँड हायड्रोजन. तर बघू शकता आता कार्बन दॅट इज 8 कार्बन असेल C8. त्यानंतर हायड्रोजन्स बघू शकता 8 हायड्रोजन्स वर असतील, 8 हायड्रोजन्स खाली, दॅट इज 8 + 8 16 + 2 18, दॅट इज C8H18. सो 8 कार्बन आहे तर असेल ऑक्ट आणि सफिक्स बघू शकता अल्केन आहे तर बघू शकता सफिक्स असेल ए आणि, बिकॉज कार्बन कार्बन मध्ये सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत तर असेल अल्केन आणि अल्केनचा सफिक्स लिहितो आपण ए आणि. सो 8 कार्बन होता म्हणून ऑक्ट आणि सफिक्स लावला आपण ए आणि. त्यानंतर फॉर्म्युला असेल C8H18, नेम असेल ऑक्टेन.
सो 8 कार्बन्स पर्यंत आता बघितलं आपण. नेक्स्ट बघू आपण जर स्ट्रेट चेन मध्ये 9 कार्बन्स असतील. सो बघू शकता तुम्ही 9 कार्बन्स जर स्ट्रेट चेन मध्ये असेल तर 3 4 5 6 7 3 + 4 7 + 8 + 9 9 कार्बन जर स्ट्रेट चेन मध्ये असतील तर बघू शकतो आपण 1 2 3 4 4 5 6 7 8 and 9 कार्बन्स असतील स्ट्रेट चेन मध्ये. आता बघू शकता कार्बन ॲटम सिंगल बॉन्ड फॉर्म केलाय 3 हायड्रोजन्स, याला असेल 2 याला असेल 2 याला असेल 2 हायड्रोजन्स 2 हायड्रोजन्स 2 हायड्रोजन्स अँड 2 हायड्रोजन्स. तर बघू शकता याला असेल 3 हायड्रोजन्स. तर हायड्रोजन हायड्रोजन येईल सगळीकडे, हायड्रोजन 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 येईल इकडे सुद्धा, हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन इकडे सुद्धा असेल हायड्रोजन. तर हे सगळे हायड्रोजन्स आल्यानंतर बघू शकता C9 मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकता. कार्बन असतील 9 तर C9, H बघू शकता H असतील 9H वर असतील 9H खाली सुद्धा असतील आणि 2 साइडना दॅट इज 9 + 9 18 + 2 20. सो C9H20. नेम असेल बघू शकता नोन. सो 9 कार्बन असेल तर लिहितो आपण नोन आणि सफिक्स दॅट इज सिंगल बॉन्ड असेल तर लिहितो आपण अल्केन दॅट इज ANE. सो फॉर्म्युला नेम असेल नोनेन अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C9H20. त्यानंतर बघू शकता 10 कार्बन असतील तर 3 + 2 5 6 7 8 3 + 3 6 + 2 8 + 9 + 10. बघू शकता 10 कार्बन जर स्ट्रेट चेन मध्ये असतील तरी सुद्धा बघू शकता आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 कार्बन जर स्ट्रेट चेन मध्ये असतील तर बघू शकता इथे 3 हायड्रोजन्स, इथे सुद्धा 2 हायड्रोजन्स 2 हायड्रोजन्स 2 हायड्रोजन्स 2 2 2 2 हायड्रोजन्स आणि इथे असेल 3 हायड्रोजन्स. तर बघू शकता सर्वीकडे हायड्रोजन्स दिल्यानंतर हायड्रोजन 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 असेल सगळीकडे, हायड्रोजन इथे 3 हायड्रोजन्स असतील ऍट द एंड. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऍट द एंड 3 हायड्रोजन्स असतील या एंडला सुद्धा आणि या एंडला सुद्धा आणि मधात असतील 2 हायड्रोजन्स. तर बघू शकता 10 कार्बन आहे दॅट इज C10. त्यानंतर 10 हायड्रोजन्स वर असतील 10 हायड्रोजन्स खाली असतील दॅट इज 20 आणि 2 साइडनं असेल दॅट इज 22. सो फॉर्म्युला असेल C10H22 आणि नेम असेल 10 कार्बन असतील तर लिहितो आपण डेक आणि सगळे सिंगल बॉन्ड आहे दॅट इज अल्केन. सो लिहू आपण ANE. सो नेम असेल डेकेन. आता यानंतर 11 कार्बन सुद्धा स्ट्रेट चेन मध्ये असू शकतात, 12 सुद्धा असू शकतात, पण आपल्या स्टडी मध्ये सध्या आहे 10th पर्यंत. बघू शकता 10th पर्यंत आपल्याला कार्बन ॲटम्स बघायचे आहे इन 10th स्टँडर्ड. सो डेकेन पर्यंत आपण बघितलाय. यानंतर बघू आपण डबल बॉन्ड असेल तर फॉर्म्युला काय असेल. सो नेक्स्ट आपण बघणार आहे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर अल्केन्स. तर बघू शकता आपण सुरुवातीला बघितलं फॉर्म्युला असेल, सुरुवातीला जर फॉर्म्युला बघितला असेल CH4. त्यानंतर जर बघितलं नेक्स्ट फॉर्म्युला तर असेल C2H6. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघितला C3H8. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघितला C4H10. तर हा बघू शकता असेल दॅट इज मिथेन. इकडे असेल C2H6 दॅट इज इथेन. त्यानंतर बघू शकता C3H8 दॅट इज बघू शकता प्रोपेन. त्यानंतर C4H10 असेल ब्युटेन आणि यांच्यावरून बघू शकतो आपण जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर अल्केन असेल CnH2n+2. आता जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण फाइंड कसा केला तर बघू शकता N मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. तर सुरुवातीला बघून घेऊ आपण 1. जर नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 असेल तर H. सो N असेल बघू शकता यांची व्हॅल्यू आपण घेतली आता 1. सो 2 × 1 + 2. तर जर सॉल्व्ह केलेला C1 2 × 1 दॅट इज 2 2 + 2 दॅट इज 4. सो आला C1H4 याला लिहितो आपण CH4. सो आपल्याला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळाला CnH2n+2 फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर बघू शकता C2H6 सुद्धा या फॉर्म्युल्यामध्ये टाकून बघू आपण. तर Cn दॅट इज C2 असेल व्हॅल्यू दॅट इज यांची व्हॅल्यू जर 2 असेल आता तर H बघू शकता H ची व्हॅल्यू असेल 2 × 2. सो यांची व्हॅल्यू आता 2 असेल तर 2 × 2 + 2. सो C2 2 × 2 बघू शकता आता 4 + 2 दॅट इज 6 C2H6. त्यानंतर बघू शकता C3 जर यांची व्हॅल्यू 3 गेली आपण तर याची व्हॅल्यू बघू शकता 2 × यांची व्हॅल्यू जी असेल ते पुट करू 2 × 3 + 2. सो C3 त्यानंतर 2 × 3 6 6 + 2 8 C3H8. त्यानंतर बघू शकता यांची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली, यांची व्हॅल्यू घेतली आपण 4, याची व्हॅल्यू बघू शकता 2 × 4 + 2.
सो यांची व्हॅल्यू जी आपण इथे घेतो तेच यांची व्हॅल्यू आपल्याला इकडे घ्यायची आहे आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम आपण इन्क्रीज करतो तर यांची व्हॅल्यू असेल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. तर C4H10 2 into 4 that is 8, 8 plus 2 10. So molecular formula that is general molecular formula for alkane असेल CnH2n plus 2 आणि हा molecular formula आपल्याला बऱ्याच ठिकाणी कामात सुद्धा येईल. त्यानंतर MCQ मध्ये सुद्धा तुम्हाला विचारू शकते what is the general molecular formula for the alkane. So तो असेल CnH2n plus 2 बघू शकता.